नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय ना. सी फडके यांची जहर ही कादंबरी आणि आज भाग 8. मावळणीच्या घराचं दार लोटलेलं दिसलं तेव्हा काशी क्षणभर बाहेर उभी राहिली. चालून दमल्यामुळे ती थकून गेली होती आणि तिच्या मनाचा तर चुराडाच झाला होता. ज्या घरात ती लहानाची मोठी झाली होती, बाईंच्या मायेच्या सावलीखाली कित्येक वर्ष राहिली होती, ते घर तिने सोडलं होतं. आसरा घ्यायला दुसरी कुठलीही जागा नव्हती, म्हणून मावळणीच्या घराचा रस्ता तिने धरला होता. आपल्याला दिवस गेलेत हे समजल्यानं तिला आश्चर्याचा धक्का बसला होता, पण तो क्षणभर. आता मात्र आपल्यावर हे भलतंच संकट आलं, यातून जीव देण्यासारखी दुसरी सुटका नाही असं सुद्धा वाटलं, पण ते सुद्धा क्षणभर. मनातल्या दृढ प्रीतीमुळे आणि निष्ठेमुळे तिच्या मनाचा तो लगेच सावरला होता. जी अवस्था सामान्य लौकिक दृष्टीनं कलंकासारखी वाटणारी होती, ती अवस्था तिला तशी मुळीच वाटली नाही. तिचं मन तिला म्हणालं होतं की छे, जीव काय द्यायचा, जे झालंय त्याची शरम काय म्हणून मानायची, उलट ही तर आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे. सुभाषचं अपत्य माझ्या पोटात आहे, तेव्हा तो आता अधिकच अंशानं माझा झाला आहे. कितीही दूर असला तरी तो जवळ आलाय, आता मला जगलं पाहिजे. थोरले साहेब एकदम त्या खोलीत आले त्यावेळी ती थरथर कापत होती. ती भयानं नाही, लज्जेनंही नाही, तर नव्या निश्चयाचं जे सामर्थ्य तिच्या अंगात संचारलं होतं ते तिच्या शरीराला झेपत नव्हतं म्हणून. पण थोरल्या साहेबांचं बोलणं ऐकल्यानंतर आणि त्यांचा एकंदर अवतार पाहिल्यानंतर तिने मनाशी ठरवलं की ह्यापुढे या घरात आपल्याला राहता येणार नाही. थोरले साहेब आपला प्रश्न विसरणार नाहीत. थोरल्या बाईंनी जो प्रसंग एकदा कौशल्यानं टाळला तो कायमचा टळणार नाही. जो कोणी अपराधी असेल त्याला शोधून काढून शासन केलंच पाहिजे, ह्या विचारांचा आग्रह थोरले साहेब सोडणार नाहीत. ते आपल्याला पुन्हा बोलवून घेतील, परत परत विचारतील, कोणी फसवलंय त्याचं नाव सांग. त्यांनी थोरल्या बाईंचं एकदा ऐकलं, पण पुन्हा ते त्यांचं ऐकतील ते शक्य नव्हतं. मावळणीच्या घराची वाट चालता चालता हे सगळे विचार काशीनं मनाशी घोळवले. या विचारांनी तिने आपल्या मनाला सावरून धरलं होतं खरं, पण त्याचा तिला क्षीण झाला होता. मावळणीच्या घराच्या अंगणात ती पोचली तेव्हा शरीरानं ती श्रमली होती, पण तिच्या मनाचा सुद्धा चुराडा झाला होता. आणि तिने पाहिलं तर तिच्या मावळणीच्या घराचं दार लोटलेलं होतं. जानोजी घरात नव्हतं याचं तिला आश्चर्य नाही वाटलं. त्याचं पाऊल घरात टिकत असे तरी कधी, पण तिची मावळण घरात नव्हती. ती आता हिंडू फिरू लागण्या इतकी बरी झाली असेल, लाकूड फाटा आणण्यासाठी बाहेर गेली असेल. काशी काही वेळ दारापुढे तशीच उभी राहिली, मग ती दार लोटून आत गेली. एक भांडं घेऊन बाहेर आली. अंगणात एके ठिकाणी जमिनीत पुरलेला रांजण होता, त्यातलं पाणी काढून तिने हातापायावर ओतलं, तोंडावर मारलं, घटाघटा पिऊन घेतलं. मग तिला एकदम बरं वाटलं थंड पाण्याच्या त्या स्पर्शानं. पाणी पिता पिता तिला एका प्रसंगाची आठवण झाली. ज्या दिवशी भाईनी तिला पिस्तूल उडवायला शिकवलं त्या दिवशी रानातल्या एका जागी तो एकदम थबकला होता आणि तिला हाक मारून म्हणाला होता, काशी लवकर ये बघ तरी. ती धावत त्याच्या जवळ गेली. त्याने तिच्या कमरेला विळखा घातला आणि म्हटलं, बघितलंस, एका मोठ्या वृक्षाच्या बुंद्या बोताच्या फटीफटीतनं पाणी झिरपत होतं आणि खालच्या खड्ड्यात त्याचा लहानसा डोह तयार झाला होता. तळाची वाळू स्पष्ट दिसत होती. त्या वाळूत 2 चिमुकले शंख चकाकत होते. ती भाईला म्हणाली, माझ्यावर तुझी प्रीती खरंच आहे का? तो म्हणाला होता, हे काय तुझं विचारणं? त्याच्यावर ती म्हणाली की तुझी प्रीती खरी असेल तर ते 2 शंख काढून दे. तो हसला आणि म्हणाला, काय मागून मागून मागितलं तर शंख? प्रीतीचा खरेपणा तुला पारखायचा होता तर सीता द्रौपदीसारखा एखादा अवघडपण तरी लावायचा, असं म्हणून त्याने ते शंख काढून तिच्या पुढे धरले. ती म्हणाली, मी सीताही नाही, द्रौपदी नाही, मी साधी भोळी काशी आहे. माझ्या मूर्खपणाला उद्देशून तू कधी कधी मला शंख म्हणतोस ना, तेव्हा माझ्या वेडीचा पण सुद्धा शंखाचा, त्यात काय चुकलं? त्यांनी तिला जवळ ओढलं. त्याच्या मिठीतून स्वतःला सोडून घेऊन ती म्हणाली होती की पाणी प्यावंसं वाटतंय. ती गुडघे टेकून बसायला लागली, पण त्यांनी चटकन खाली वाकून पाण्यानं भरलेली ओंजळ काढून तिच्या तोंडाशी धरली आणि त्याच्या ओंजळीतलं पाणी संपवल्यावर तिने एकदम त्याचे हात धरले, त्याच्यावर आपले ओठ टेकले.
रानातल्या एकांताच्या अशा आठवणी काशीच्या मनात जेव्हा जेव्हा येत तेव्हा तेव्हा संपलं ते सगळं, भूतकाळात जमा झालं असं काशीला वाटत नसे. तिला उलट वाटत असे की हे इतकं घडलं ते काय वाया जाण्यासाठी. काशी शिकली सवरली नव्हती, तिने पुस्तकं वाचली नव्हती, पण एक तर भाईवरची तिची प्रीती केवळ अमर्याद होती आणि त्या प्रीतीला निष्ठेचा आधार असल्यामुळे ती दृढ होती. शिवाय तिने आपल्या मनाशी एक निष्कपट साधं भोळं तत्त्वज्ञान तयार केलेलं होतं. म्हाताऱ्या दत्तोबा माळ्यानं तिला एकदा सहज सांगितलं होतं, काही बियाणं अशी असतात का त्याला अंकुरलं गुलक फुटतात, झाड उगवतं, फुलं येतात. पण एखादं बियाणं असं चमत्कारिक असतं की दिवसानुदिवस जमिनीत तसंच पडून राहतं. आपल्याला वाटायला लागतं की याला अंकुर फुटायचं नाही, बियाणं वांजुटं होतं. पण मग एके दिवशी हळूच कवळी पानं जमिनीच्या बाहेर डोकावत्यात, झाड उगवायला लागतं. दिवसगतीनं त्या झाडावर फुलं अशी काय डवरून येतात का इतर फुलझाडांनी शरमून मानाखाली घालाव्या. बियाणं जातीवंत असलं ना तर वाया नाही जायचं. वाढ बघायला लागल काशी, पण अस्सल बियाणं वांजुटं नाही ठरणार. म्हाताऱ्या दत्तोबाचे ते शब्द काशीच्या अंतःकरणात खोल कोरले गेले होते. त्या अनुभवी वृद्धाचे ते उद्गार म्हणजे साध्या भोळ्या काशीचं तत्त्वज्ञान झालं होतं. त्या तत्त्वज्ञानाचा आधार तिला पुरेसा होता. मावळणीच्या अंगणात पाणी पिता पिता तिला फार बरं वाटलं. तिच्या शरीराचा शीण गेला, चुरडलेलं मन ताजंतवानं झालं. तिनं भांडं घरात नेऊन ठेवलं, दार लोटून घेतलं आणि दारापुढे बसून राहिली. तिची मावळण परत आली. दाराबाहेर असलेल्या तिला बघताच मावळणीनं डोक्यावरची पाटी खाली ठेवली आणि आश्चर्यानं म्हणाली, अगं बाया काशी, तू अशी कशी आली? तिने दार ढकललं, काशीला घरात घेतलं आणि विचारलं, अगं बाया बरी आहे ना? वाडेवरची माणसं खुशाल आहेत ना? आणि तुला बाईने इकडं धाडलं कशा बाई? काय मला बोलवायला आली काय? शेवटचा प्रश्न विचारून मावळणीनं एकदम गळा काढून रडायचा प्रारंभ केला. काशीला काही कळेना. मावळणीने तिच्या गळ्याला मिठी मारली आणि रडत भेकत जानोजीची हकीकत सांगितली. जानोजीची स्वारी जेलमध्ये होती. कुठला गुन्हा त्यांनी केला होता हे काशीच्या मावळणीला नीटसं माहिती नव्हतं. एक दिवस पोलीस आले, जानोजीला घेऊन गेले, त्याला शिक्षा झाली. तो तुरुंगात गेल्यावर तिची अवस्था फार कठीण झाली. तिने कसे दिवस काढले परमेश्वराला माहिती. काशीने तिला भरपूर रडायला दिलं. जे शब्द सुचले त्या शब्दांनी तिचं सांत्वन केलं. मावळणीने परत काशीला विचारलं, अगं पण तू कशी आली इकडं? काय काम काढून आली? नाही, सहज आले, फार दिवसात भेट नव्हती ना झाली तुझी, म्हटलं 4 दिवस राहून यावं. लय माया पोरी तुझी माझ्या हो. पण दुसऱ्या दिवशी सकाळी काशीचं गुपित उघडं झालं. सकाळच्या ओकाऱ्या लपवणं तिला अशक्य होतं. तिच्या मावळणीने तिला खोदून खोदून विचारलं आणि खरा प्रकार सांगितल्या वाचून काशीला गत्यंतर उरलं नाही. आता आपण वाड्यावर कधीही परत जाणार नाही हे सुद्धा तिने सांगून टाकलं. तिची मावळण तिच्यावर रागवली नाही, उलट तिला पोटाशी धरलं, धीर दिला, पण गंभीर चर्या करून एवढंच म्हणाली, आता कारभारी परत आल्यावर तुझी हकीकत ऐकून काय करते याची बरी चिंता वाटून राहिली. त्यांनी सरळ मनानं घेतलं तर ठीक, नाही तर तुझी राखण कशी करणार मी? अगं त्याचा स्वभाव लय आक्रस टाळा. 2 दिवस गेले. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी जानोजी घरी आला. 4 दिवस स्वारी घरात मुकाट्यानं पडून राहिली. अमक्यानं चहाडी करून माझी धरपकड करवली, तमक्यानं चोरीचा आळ घातला, अशा आठवणी काढून त्याचं शिव्या देणं अधूनमधून चालू होतं. पण एकंदरीत तो घरात टिकला. कुरुंदला थोरल्या बाईंकडे जाऊन काही पैसे मिळाले तर घेऊन यायचा बेत त्यांनी बोलून दाखवला. तेव्हा त्याची बायको म्हणाली, हे बघा असलं काही करू नका. अगं नगं का म्हणते? थोरल्या बाई मला पैसे देतील, लय चांगल्या आहेत त्या. काय काशी, मी म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे? काशी काही बोलली नाही, पण मावळण म्हणाली, अहो असतील थोरल्या बाई रगड चांगल्या, पण आपल्याला काय करायचं? त्यांचा ना आपला कुठं संबंध राहिला आता? असं कसं म्हणती? तुम्हाला काही ठाव नाही हो? बाईंचं घर सोडून छान आली काशी आपल्याकडं. काय म्हणती, काय सांगती? मग काय पदार्थ सांगते का? काशी आता बाईंकडं माघारी जाणार नाही. तिच्यावरची त्यांची माया संपली समजा. त्यांनी तिला घराच्या बाहेर काढली. घराबाहेर काढली कशा बाई? गपनीचा सांगल कावा तरी. जानोजीनं कधी नाही ते बायकोचं ऐकलं, विषय सोडून दिला. 4 दिवस ठीक गेले. 5व्या दिवशी वेताळ पुन्हा पूर्वपदावर आला. बाजारचा दिवस होता. सकाळचा भाकर तुकडा खाऊन जानोजी महाराज घराबाहेर पडले, ते जरा थाट करून. पठाणाकडे जाऊन कर्ज काढता आलं तर बघायची बडबड. डोक्यावरचं मुंडासं बांधताना त्यांनी केली. बायको म्हणाली, अहो पठाणाचं कर्ज नका काढू, आता निमूट सरळ गुणानं काहीतरी काम करायच्या गोष्टी करा. गपे तू शहाणपणा नका शिकू.
असं तिला धुतकारून तो चालता झाला. काशीची मावळण तिला चिंतेच्या स्वरात म्हणाली, आता पठाणाकडनं पैसे घेतील, त्यातले 4-2 रुपये आधी दारूमध्ये उडवतील. जितेची खोडे, मेल्या बिगर नाही जाणार. तिचं हे भविष्य खरं ठरलं. मावळणीच्या सांगण्यावरनं काशी बाजारात गेली. तिथनं परत आली तर घरापासून दूर असताना जानोजीचा आरडाओरडा, शिव्या आणि मावळणीचं रडणं तिला ऐकू आलं. जानोजी दारू पिऊन झिंगून आला होता. कशावरून त्यांनी भांडण काढलं होतं. काशी इकडे ये, माझ्यासमोर उभी राहा. आता माझ्या लेकराला शिवीगाळ कराल तर खबरदारा. शिवीगाळ करू नका तर काय फुलाच्या माळा घालून पूजा बांधू का तिची? तूच सांगतीस का तिकडं वाड्या गुण उधळून छान आली उठवळ पोर, तिला घरात ठेवून घेऊ म्हणती? लय शहाणपणा नका सांगू. काशी समोर ये. काशी मनाशी समजली की आपल्या मावळणीकडनं तिच्या नवऱ्याला सगळ्या गोष्टी समजल्या. त्या कायमच्या लपवणं शक्य नव्हतं. कधीतरी त्या सांगायला हव्याच होत्या. जानोजी दारूनं झिंगून घरी आला आणि त्यांनी काशी किती दिवस राहणार आपल्या घरी असा काही प्रश्न विचारून बायकोला छेडला असेल आणि त्यामुळे तिला सगळं सांगून टाकणं भाग पडलं. दारू ढोसल्यावर आरडाओरड, शिवीगाळ, हाणामारी करायला त्याला काहीतरी निमित्त पाहिजे असे. आज हे निमित्त मिळालं. आवाज चढवून जानोजी ओरडला, काय गये सटवे, तुझी अक्कल गेली तसं कान पण फुटलं काय? वाड्या वाबरूदार माणसाच्या घरात राहिली आणि शिंदळकी केली आणि तोंड लापवायला माझ्या घरात घुसली तू. काशी जागची हल्ली नाही. जानोजीनं काठी उचलली, काशीकडे झेप घेतली. काशीची मावळणमध्ये पडली आणि किंचाळली, अहो घरभरची पोरीवर काठी घालणार का तुम्ही? काय लाज लज्जा धूत तुमची? आवर हात हो, दूर हो. जानोजीनं तिला गलिच्छ शिवी दिली आणि काठीचा सपाटा लावला. काशीच्या मावळणीनं एखाद्या जनावरासारखा त्याला विळखा घातला आणि ओरडली, लेकराच्या केसाला हात त्या लावा, नरडीचा घोड घेते का नाही बघा तुमच्या? अहो पोरगी गारभारशी, विचार करा. हा गारभारशी म्हणून तर काठी खाली बडावणार तिला, घराबाहेर हाकलून देणार तिला. हे असली उठवळ कार्टी नाही राहता कामा माझ्या घरात. त्यानं काठी उगरली. काशीची मावळण त्याच्या हाताला लोंबकळली आणि तिने किंकाळी मारली. काशी घराच्या बाहेर धावली. तिने या घरातलं आपलं नशीब ओळखलं. झिंगलेल्या जनावराच्या हातून मार खाण्यापेक्षा बाहेर धाव घेणं जास्त बरं. बाहेर सगळं उजाड होतं. कुठेही आसरा सापडण्यासारखा नव्हता. पण ह्या रानवट माणसाच्या तावडीतून आधी सुटका व्हायला हवी होती. पुढे काय व्हायचं असेल ते हो. तिने धूम ठोकली, काशी मागं फिर असं ओरडत जानोजी तिच्या मागोमाग धावला. ते तिला समजलं. मग ती आणखीन वेगात पळाली. शेतातून धावली. बांधाला जाऊन धडकली. बांधाखाली खड्डा होता. त्या पलीकडे गाडी रस्ता. बांधाला टेकून ती धापा टाकत उभी राहिली. आता मात्र आपण या जनावराच्या पकडीतनं सुटत नाही याची तिला खात्री पटली. आता प्रत्यक्ष देव आला तरीसुद्धा तिची सुटका होणं अशक्य. जानोजी तिच्या जवळ येऊन ठेपला तेव्हा ती केविलवाण्या आवाजात ओरडून म्हणाली, हे बघा तुमच्या घरात परत नाही येणार. शपथ सांगते, पाया पडते, मला मारू नका. ती खरोखर त्याचे पाय धरण्यासाठी खाली वाकली आणि त्या क्षणी काठीचा रपाटा तिच्या पाठीत बसला. जानोजीसारख्या दारूने झिंगलेल्या माणसाला हाणामारी केली की समाधान मिळतं. जानोजी विचित्र आवाज करत हसला आणि म्हणाला, घरात घेणार नाहीस तुला, पण तुझी हाडं मऊ केल्या बिगर मला बरं नाही वाटायचं. ते असहाय्य अवस्थेत काशी ओरडली, तोंड सांभाळा, तोंड सांभाळ, मला मारा बिरायचं काम नाही. तुझं घर सोडलं सांगितलं ना, तुझा माझा संबंध नाही. मी मेले असं समज. नुसतं समजून कसं भागल? तुला मेलेली बघतो डोळ्यानी मग जातो घरी. शिंदळकी करताना लय मजा वाटली नाही का तुला? तो काठीचे तडाख्यावर तडाखे हाणायला लागला. काशीच्या तोंडून गुरासारखा हंबरडा बाहेर पडला. जानोजीचा हात चालूच राहिला. शेवटी काशीनं डोळे मिटले, देवाचं नाव घेतलं आणि बांधावर चटकन चढून खाली उडी मारली. स्वतःच्या अंगाचा धबदिशी आवाज झाला. तिने तो ऐकला, पड खड्ड्यात मर. जानोजीचे शब्द अस्पष्टपणे तिच्या कानावर आले. मग तिची शुद्ध संपली. ती शुद्धीवर आली तेव्हा पहिल्यांदा तिला जाणीव झाली ती अंगातून वाहून गेलेल्या रक्ताची. रक्तस्राव झाल्यामुळे ओटीपोटात उत्पन्न झालेल्या विलक्षण पोकळीची, भयंकर थकव्याची आणि घशाच्या सळणाऱ्या कोरडेपणाची. अंगातून झालेल्या रक्तस्रावाचा अर्थ तिच्या लक्षात आला आणि तो ध्यानात आल्यावर तिला क्षणभर कळेना जे घडलं त्याचं दुःख करावं का बरं झालं असं मानावं. तिच्या पोटातला गर्भ वाहून गेला होता. तिला कळेना की याला दुःख म्हणायचं का सुटका. अनावर थकव्यानं ती काही वेळ निश्चित पडून राहिली. पहाटेचा गार वारा तिच्या अंगभर लागत होता. तिला झोप लागली.
घटकाभरानं तिला जाग आली. तिने डोळे उघडले. अगदी माथ्यावर आकाशाच्या मध्यभागी अर्धचंद्र तरंगताना दिसला. जे घडलं होतं ते तिला आठवलं आणि मग मात्र दोन्ही हातांनी तोंड झाकून घेऊन ती रडायला लागली. आता जगण्यात काही अर्थ नाही असं तिला तीव्रतेनं वाटलं. यापुढे वाड्यावर राहायची सोय नाही. थोरल्या बाईंच्या मायेची सावली यापुढे आपल्याला मिळणार नाही. हे असं वाटल्यामुळे सगळी माणसं गोंधळात ऐकण्यात गुंतलेली असताना तिने वाड्याबाहेर पाऊल टाकलं होतं. विशेष विचार न करता मावळणीच्या घराचा रस्ता धरला तेव्हा तिची जी मनोवृत्ती होती ती आता एकदम पार चुरडून गेली. उत्तर रात्रीच्या पहिल्या प्रहरी जानोजीच्या गावाकडे जाणाऱ्या वाटेनं चालता चालता ती माथ्यावरच्या आकाशातल्या चांदण्यांकडे बघत होती. उगवतीच्या दिशेकडे वर सरकलेल्या चंद्राकडे बघत होती आणि मनाशी म्हणत होती की काही झालं तरी मला जगलं पाहिजे. मरणाचा विचार मी करता कामा नये. असं काय झालंय माझ्या आयुष्यात की माझी जगण्याची इच्छा संपावी. वाड्यावर राहणं अशक्य झालं. इतकंच. भाई केव्हा ना केव्हा तरी घरी परत येईल, मला भेटेल अशी अपेक्षा मला आता ठेवता येत नाही आहे. एवढंच ना. माझी प्रीती खरी आहे, निर्मळ आहे, निष्ठेची आहे, वाया जाणार नाही. दत्तोबा माळ्यानं सांगितलं ते खोटं नाही. एखादं बियाणंच असं असतं की ते काही दिवस जमिनीत तसंच पडून राहतं. वाटतं वाया गेलं, वांझोटं निघालं, पण दिवसगतीनं त्याला अंकुर फुटतो. त्याप्रमाणे माझी प्रीती वाया जायची नाही. भाई माझी आठवण अजिबात सोडून देईल असं होणार नाही. माझी त्याची वाड्यावर भेट व्हायची नाही, पण मी नाहीशी झाले हे बघून त्याला माझी आठवण होईल. माझा शोध घेतल्या वाचून तो राहायचा नाही. मी जिथे असेन तिथे तो येईल. केव्हा ना केव्हा तरी तो मला भेटेल. आणि समजा माझ्या दुर्दैवानं त्याची आणि माझी भेट यापुढे झालीच नाही, तो मला विसरूनच गेला, तरीसुद्धा मरणाची इच्छा करायचं मला कारणच काय. त्याची माझी ताटातूट आता झाली आहे. माझ्या प्रीतीला फळ आलं आहे. माझं अपत्य येणार आहे माझ्या पोटी. आता माझा भाई कितीही दूर असला, कुठेही असला, मला विसरून गेला असला तरी तो निरंतर माझ्या जवळ असेल. हे सुख तर माझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ते माझ्या हक्काचं आहे. मला कायमचं मिळालं आहे. मला जगलं पाहिजे. जगण्यात आनंद आहे, सुख आहे. माझी प्रीती वाया गेली असा कधीही होणार नाही. या विचारांनी काशीचं मन भरून राहिलं होतं. तिने धीर धरला होता. आशा सोडली नव्हती. कुठल्याही परिस्थितीत तिला जगावंसं वाटत होतं. पण आत्ता मात्र या इच्छेचा चुराडा झाला. ओंजळीत मोठ्या प्रेमानं धरलेली फुलं धक्का लागून सांडावीत त्याप्रमाणे तिच्या पोटातला गर्भ सांडला होता. ती गर्भमुक्त झाली होती. आता भाईचं अपत्य तिच्या पोटी येणार नव्हतं. त्याच्या प्रीतीची आणि सोबतीची खूण नाहीशी झाली होती. आशेचा आणि सुखाचा अखेरचा तंतू तुटला होता. आता भाईची भेट तर दुरावली होतीच, पण शिवाय अपत्यरूपानं त्याचा जो सहवास मिळेल असं तिला वाटत होतं तोही संपला होता. आणि आता मात्र दुःखानं, निराशेनं तिला पुरतं घेरलं. आयुष्यातला आशेचा प्रकाश लयाला गेला. भाई दूर होता. जिथे तिची हाक पोहोचू शकणार नाही अशा ठिकाणी होता. त्याची भेट अशक्य होती. त्याच्या प्रीतीची कुठलीही खूण राहिली नव्हती. ती आता एकटी उरणार होती. आता मात्र तिचा पुरता पराभव झाला होता. जे अमृत म्हणून ती प्यायली होती ना, तेच जहर ठरलं होतं आणि त्या जहरानं तिच्या आयुष्यातलं सगळं सुख जळून भस्म झालं होतं. आता जगण्यासारखं काही उरलं नव्हतं. आता मरण हीच काय ती एक सद्गती उरली होती. बेशुद्धीच्या डोहातून ती वर आली तेव्हा तिला एकदम जाणीव झाली ती अतोनात आश्चर्याची. तिच्या ओठांना, जिभेला अमृताचा स्पर्श होत होता. हो, ज्याचा स्पर्श होत होता ते अमृतच असलं पाहिजे, कारण तिला वाटलं कुणीतरी आपल्या अंगातला थकवा शोषून घेतोय आणि ताजेपणा, हुशारी ओततोय. त्या अमृताचा घोट तिने गिळला. आणखीन घोट गिळले आणि डोळे मिटल्यास ते अमृत ती आणखीन प्यायली. मग तिने डोळे उघडले. तोंडावरनं बोट फिरवलं, ओल्या घोटाकडे बघितलं आणि तिने ओळखलं अमृत म्हणून ती प्यायली होती ते दूध होतं. दूध कुणी पाजलं आपल्याला? तिने आणखीन डोळे उघडले. बघितलं तर एक म्हातारे आणि एक तरणी अशा दोन बायका तिच्याजवळ वाकून बसल्या होत्या. म्हातारी बाई तिच्या तोंडावरनं प्रेमानं हात फिरवत म्हणाली, पे बाबा पे, आणखीन थोडं पे. तिच्याबरोबरची तरणीबाई आनंदून म्हणाली, पितीया आई, आई आई पितीया, ती बघ कशी सावध व्हायला लागली. या दोघी बाया दुधाच्या कासंड्यांनी भरलेल्या पाट्या डोक्यावर घेऊन चालत असताना काशीच्या तोंडचे देवा देवा असे विवळण्याचे स्वरातले दुःखोद्गार त्यांना ऐकू आले.
ती तरुणी थबकली आणि म्हणाली, अगं आई, कोणीतरी विवळतंय. त्या दोघींना खड्ड्यात पडलेली काशी दिसली. त्या खाली उतरल्या, तिच्या जवळ गेल्या. काशीची अवस्था त्या दोघींना सहज ओळखता येण्यासारखी होती. त्यांनी आधी तिला त्या जागेवरनं लांब नेलं, शक्य तितकं स्वच्छ केलं आणि मग आपल्या जवळचं दूध त्या तिला पाजायला लागल्या. म्हातारीने विचारलं, कुठली बाळ तू, तुझं घर कुठे? नाही, घरदार नाही मला. लगीन झालेलं नवं का तुझं? नवऱ्याकडं जायचं नाही का तुला? काशीनं नकारार्थी मान हलवली. अगं असं कसं म्हणती, ही तर कशी पडून राहणार? तुझी दशा ही अशी, कुठंतरी जाया पाहिजे तुला. माझ्या घरी येते का? चल. तितक्यात गवताच्या पेंढ्यांनी भरलेली एक गाडी रस्त्याने आली. म्हातारीनं हळी मारली, गाडी थांबवली. गाडीवाल्याला सगळा प्रकार सांगितला. त्या तिघांनी मिळून काशीला गाडीत चढवली, निजवली. 4-6 घटकानंतर काशी पुरती जागी झाली, ती त्या म्हातारीच्या घरात. आपण मेलो नाही याचं तिला आश्चर्य वाटत होतं. आणि आश्चर्यापेक्षा एक अवघड प्रश्न होता तो असा की ज्यांच्या घरात तिला आश्रय मिळाला होता त्यांना ती काय सांगणार होती आणि या घरातून जाणार होती कुठे? म्हातारी कोंडाबाई, तिचा कारभारी शिरपती, तिची लेक लक्ष्मी, ही माणसं तिला तू कोण, कुठची, कोणाची असे प्रश्न केव्हा ना केव्हा तरी विचारल्या वाचून थोडेच राहणार होते. मग अशा प्रश्नांनी त्यांनी छेडल्यावर स्वतःचं नाव, गाव त्यांच्यापासून लपवणं काशीला शक्यच कसं होतं? या घराचा आसरा तिला अनपेक्षितपणे मिळाला होता खरा, पण तो तिला फार दिवस घेता येण्यासारखा नव्हता. काशीला जसं जसं बरं वाटायला लागलं तसं तसं तिच्या मनात येऊन लागलं की या घरातनं आता पाऊल बाहेर टाकणं गरजेचं आहे. पण चमत्कार असा की कोंडाबाईनं, तिच्या लेकीनं किंवा नवऱ्यानं तिला जे प्रश्न नको होते ते कधीही विचारले नाहीत. दिवसांमागनं दिवस गेले, काशी हिंडवा फेरायला लागली, पण त्या घरातल्या त्या प्रेमळ माणसांनी तिला काहीही विचारलं नाही. पण कोंडाबाई आणि तिचा नवरा पंढरीच्या वारीला निघाले तेव्हा कोंडाबाईंनी काशीला विचारलं, तू येते का पंढरीला? विठोबाच्या पायावर डोकं ठेव, चल आमच्या संग, बरं वाटन. काशी हो म्हणाली. त्या गावातले 3 बापे आणि 4 बाया पंढरपूरला जायला निघाल्या. त्यांच्याबरोबर काशी निघाली. ही मंडळी पदयात्रा करणार नव्हती. पुण्याला जाणाऱ्या आगगाडीत लोणावळ्याच्या स्टेशनवर बसणार होती आणि पुण्याला गाडी बदलून पंढरपूरकडे रवाना होणार होती. काशी त्यांच्याबरोबर निघाली. पुण्याच्या स्टेशनवर माणसांची तुफान गर्दी, पंढरीला जाणाऱ्या लोकांची झुंबड. फलाटावर स्त्री पुरुषांचे घोळके ठिकठिकाणी बसले होते. कोणी भाकर तुकडा खात होतं, कोणी उगाच आडवं झालं होतं. कोंडाबाईच्या गावच्या 7 माणसांचं ते लहानसं टोळकं, त्यात काशी. मिरजेची गाडी फलाटाला लागली असा ओरडा झाला. यात्रेला निघालेल्या लोकांची धावपळ झाली. शिरपती जागचा उठून ओरडला, चला चला. त्याचे सगळे गावकरी पडश्या, बोचकी, पताका घेऊन उठले. शिरपती बायकोच्या अंगावर ओरडला, अगं चल की, बघती काय? अहो काशी दिसेना कुठं? अशी कशी दिसेना काशी? आता तर पाण्याच्या नाळो गेलती ना. कवाची गेली बघा की. अहो जावा तिला घेऊन या. शिरपती धूम ठोकून गेला, पण थोड्याच वेळात परत आला आणि म्हणाला, अगं तिकडं नळाव नाही ती, नीट बघितली का? शिरपती चिडून म्हणाला, काय माझं काय डोळं फुटली का? नळाव नाही, आवती भोवती नाही, कुठंच नाही. आता काय करावं? अहो धावा, नीट शोधा काशीला, गर्दीत कुठं नाहीशी झाली पोर. सगळेजण धावले, काशे काशे ओरडत हिंडले, पण सगळे परतले ते काशी कुठेही घावत नाही असं भेदरलेल्या आवाजात सांगत. त्यांना कोणाला काय कल्पना की त्याच वेळेला मुंबईकडे जाणारी एक पॅसेंजर फलाटावर तयार होती. त्या गाडीच्या एका डब्यात एका बाकावर कोपऱ्यातल्या जागी काशी बसली होती. आपण कोंडाबाई आणि तिच्या गावच्या माणसांना सोडून आलो आणि मुंबईला निघणाऱ्या गाडीत शिरून बाकावर बसलोय याची जाणीव काशीला अजिबात नव्हती. ती आपल्या मनानं या जागी आली नव्हती. किंबहुना तिची स्वतःची इच्छा शिल्लक राहिलेली नव्हती. माणसांनी गजबजलेल्या स्टेशनची, उतारूंच्या कलकलाटाची, वेळेची, स्थळाची कसलीही जाणीव तिला उरली नव्हती. तिच्या शेजारी जो पुरुष बसला होता त्या पुरुषाव्यतिरिक्त इतर कुठलीही व्यक्ती तिला दिसत नव्हती. त्याच्या बोटातल्या अंगठीच्या चकाकणाऱ्या खड्याकडे तिची नजर खिळली होती. त्या खड्याकडे बघत त्या पुरुषाच्या मागोमाग जायचं. तो चालेल तेव्हा चालायचं, बसेल तेव्हा आणि बसेल तिथे बसायचं, एवढीच विचित्र शुद्ध तिला उरली होती. नजरबंदीच्या आणि मोहनिद्रेच्या दुष्ट प्रयोगाला ती बळी पडली होती. कोंडाबाईला सांगून नळावर पाणी पिण्यासाठी म्हणून ती गेली तेव्हा तिची अशी अवस्था नव्हती. ती चांगली शुद्धीवर होती.
पाणी पिऊन झाल्यावरती कोंडाबाईकडे परत जाणार होती. नळाच्या जागेवरनं कोंडाबाईच्या हातातली भगवी पताका तिला दिसत होती. शिरपतीचं मुंडासं दिसत होतं. कोंडाबाईच्या गावच्या बायांच्या जुनेरांचे हिरवे तांबडे रंग दिसत होते. पाणी पिऊन झालं की ती कोंडाबाईकडे जाणार होती. नळापासून दूर सरकून ती पदरानं तोंड पुसत होती. कुणीसं तिला म्हणालं, बाई तुमचा रुपया पडला बघा खाली. माझा? आश्चर्यानं विचारता तिने बघितलं तर तो एक किडकिडीत अंगाचा पण झोपकेदार मिशांचा माणूस तिच्या पुढे उभा होता. अहो तुमचा नाही तर कोणाचा, उचला की लावा की कनवटीला. काशीनं खाली वाकून चकाकणारा रुपया उचलला पण त्या माणसापुढे धरला आणि म्हणाली, अहो हा माझा नाही तुमचा असेल. तो तिच्याकडे रोखून बघत हसला आणि म्हणाला, असेल पण. त्यांनी हात पुढे केला. काशीने त्याच्या हातात रुपया दिला. तिच्या हाताला एकमेकांचा स्पर्श झाला आणि त्या क्षणी काशी बदलली. नजरबंदीचा म्हणा, मोहनिद्रेचा म्हणा, कसला तरी दुष्टप्रयोग तिच्यावर झाला. तो ज्यानं केला त्याला माहिती, पण एका क्षणात काशी पालटली हे मात्र खरं. त्या माणसाच्या आहारी ती संपूर्णता गेली हे खरं. फलाटावर ठिकठिकाणी लागलेल्या विद्युत दीपांच्या नळ्या तिला दिसेनाशा झाल्या. जागोजाग बसलेल्या, उभ्या राहिलेल्या, धावपळ करणाऱ्या माणसांच्या आकृती तिच्या दृष्टीपुढून पार पुसल्या गेल्या. कलकलाट तिच्या कानांना कळेनासा झाला. आपण कुठे आहोत, कशासाठी आलो आहे, कुणाबरोबर आलो आहे, आपल्याला जायचं आहे कुठे, सगळ्या गोष्टींची जाणीव कापराचा भपकारा उडून जावा त्याप्रमाणे क्षणमात्रात नाहीशी झाली. स्वतःचं सुखदुःखसुद्धा ती पार विसरली. तिला फक्त तो किडकिडीत झुपकेदार मिशांचा माणूस दिसत होता आणि त्याच्या बोटातल्या अंगठीच्या खड्यावर तिची नजर खेळून राहिली होती आणि तिला एकच कळत होतं, त्या माणसाच्या मागोमाग जायचं. एखादं आज्ञाधारक मुकं जनावर जाईल त्याप्रमाणे जायचं आणि तो सांगेल तसंच वागायचं. श्रोते हो, हा होता भाग 8. 9वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.